कुनार पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पूर्वोत्तर अफगाणिस्तानमधील या राज्यातले व्यापारी या वर्षातल्या जुलै महिन्यात प्रचंड खुश होते, कारण त्यांचा कांदा पहिल्यांदाच भारतात निर्यात होणार होता। 8,000 टन कांद्याची पहिली ट्रिप भारतासाठी रवाना झाली। ज्या देशात ना कसली कोल्ड स्टोरेज सुविधा आहे ना वाहतुकीसाठी नीट रस्ते, त्या देशातल्या शेतकऱ्यांमध्ये एक नवी उमेद तयार झाली। ही शिपमेंट भारतात पोहोचली आणि उत्तरेतल्या राज्यात हा कांदा बाजारातही आला। पण पुन्हा एकदा अफगाणिस्तानचा कांदा पाकिस्तानमार्गे भारतात घुसल्यामुळे भारतातले आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये पुन्हा अस्वस्थता तयार झाली। पुन्हा दर पडणार, पुन्हा नुकसान होणार आणि पुन्हा पुन्हा तेच संकट येणार हे सगळं शेतकऱ्यांना डोळ्यासमोर दिसू लागलं। असं असलं तरी अफगाणिस्तानमधून कांदा पाठवल्याचं अफगाणिस्तानने अजून अधिकृतपणे सांगितलेलं नाही। हा कांदा पाकिस्तान मार्गे पंजाबच्या बाजारात दाखल झालाय, पण कांदा चवीसाठी फिका असल्यामुळे लोक महाराष्ट्राच्या कांद्यालाच पसंती देतात। तुम्हाला आठवत असेल तर डिसेंबर 2023 मध्ये केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली। देशातून बाहेर जाणारा कांदा अचानक बंद केला। हा कांदा भारतीय बाजारातच राहून दर कसे स्थिर राहतील याचा प्रयत्न सरकारने केला, पण पुढे निवडणुकीच्या काळात कांद्याचं राजकारण तापलं आणि ऐनवेळी ही बंदी मागे घेण्याची वेळ सरकारवर आली। भारतीय कांद्यासाठी जगाची बाजारपेठ पुन्हा खुली झाली। आता अफगाणिस्तानच्या ज्या कांद्याची चर्चा होते त्या कांद्यामुळे नेमकी भीती काय, भारताने जेव्हा निर्यात बंदी केली त्याचा फायदा पाकिस्तानच्या शेतकऱ्यांनी कसा घेतला, महाराष्ट्राचा कांदा अख्ख्या जगावर भारी का पडतो, ते सगळे या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याआधी एक प्रश्न, जगातला सर्वात मोठा कांदा उत्पादक देश कोणता आहे? भारत, चीन, पाकिस्तान, अमेरिका यापैकी एक योग्य पर्याय निवडून कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अचूक उत्तर देईलच। याशिवाय मटाचं इंटरनॅशनल व्हिडिओचं चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर तेही जरूर करा। 1980 ला इंदिरा गांधींनी देशातलं पहिलं बिगर काँग्रेसी सरकार हरवून सत्ता पुन्हा मिळवली, तेव्हा या निवडणुकीला त्यांनी ओनियन इलेक्शन म्हटलं होतं। 2024च्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगरमधून सुजय विखे यांचा पराभव झाला। हा पराभव कांद्यामुळे झाला अशी कबुली सुजय विखेंनी ते जेव्हा महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात मुलाखतीसाठी आले तेव्हा दिली होती। यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता भारतासाठी कांदा किती महत्त्वाचा आहे। या धोरणात थोडी गफलत झाली तर हातची सत्ता जाऊ शकते एवढं रडवण्याची ताकद या कांद्यात आहे। 2023-24 या वर्षात भारतात कांद्याचं जे उत्पादन झालंय त्यात एकट्या महाराष्ट्राचा कांदा 86 लाख मेट्रिक टन आहे। यानंतर 41 लाख मेट्रिक टनसह मध्य प्रदेशचा दुसरा नंबर लागतो। मग कर्नाटक, गुजरात ही राज्ये यादीत वरच्या स्थानावर आहेत। पण महाराष्ट्राचा कांदा दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राज्याच्या जवळपास दुप्पट आहे। यावरून महाराष्ट्राची कांदा उत्पादनातली ताकद लक्षात येते आणि म्हणूनच कांद्याच्या आयात आणि निर्यातीतलं धोरण थोडंही बदललं तरी त्याचा परिणाम थेट लाखो उत्पादकांवर, व्यापाऱ्यांवर आणि परिणामी ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंतच्या सर्व ग्राहकांवरही होतो। या वर्षात आपण आपली गरज भागवण्यासोबतच 3.5 कोटींचा कांदा बाहेर पाठवलाय। शेजारच्या बांगलादेशात आपण जवळपास 7.5 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात केलाय, तर श्रीलंकेत 1.5 लाख मेट्रिक टनांच्या वर निर्यात झाली आहे। भारताच्या शेजारचे देश आहेत ते मोठ्या प्रमाणात भारतातल्याच कांद्यावर अवलंबून आहेत। इतर देशांच्या तुलनेत भारताच्या लाल कांद्याची चव ही वेगळी आहे आणि त्यालाच मागणी चांगली आहे। महाराष्ट्रातला शेतकरी सगळ्यात जास्त अस्वस्थ कधी होतो तर आयात वाढल्यानंतर। एकतर आपल्या देशातच कांद्याचं एवढं उत्पादन होतंय, त्यात परत बाहेर देशातला कांदा इथल्या मार्केटमध्ये आला तर ग्राहक कमी आणि कांदा जास्त अशी परिस्थिती होते। अर्थातच 50 ते 60 रुपयांवर असलेला कांदा थेट 10 रुपयांवर पोहोचतो। मग सरकार हा बाहेरून येणारा कांदा रोखू शकत नाही का? तर यातही काही नियम आहेत। जागतिक व्यापार संघटनेच्या नियमानुसार एखाद्या देशाला त्यांची कोणतीही वस्तू आपल्या देशात विकायची असेल तर त्याला नियमाने आपण बंधन घालू शकत नाही। तसंच कांद्याचंही आहे। आपण आपला कांदा निर्यात करतो आणि तशीच आयातही होते, पण सरकारला थेट बंधनं घालता येत नसली तरी जास्तीचा आयात कर लावून स्वतःच्या उत्पादनाला वाचवण्याची मुभा यात असते। मात्र गेल्या वर्षी सरकारने उलटाच निर्णय घेतला आणि भारतातून बाहेर जाणाऱ्या कांद्यावर 40% एक्सपोर्ट ड्यूटी लावली। भारतातून कमीत कमी कांदा बाहेर जावा आणि स्थानिक मार्केटमध्येच हा कांदा उपलब्ध व्हावा असा सरकारचा हेतू होता, पण तरीही निर्यात सुरूच होती। मग पर्यायाने सरकारने डिसेंबर 2023 मध्ये निर्यात बंदीच घातली। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निर्यात बंदी मागे घेण्याची वेळ आली। त्यानंतर आता याच महिन्यात 40% असलेली एक्सपोर्ट ड्यूटी 20%वर आणली। यामुळे भारतीय कांदा मोठ्या प्रमाणात बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा झालाय। या कांद्याच्या आयात आणि निर्यात धोरणात सरकारची सर्वात मोठी कसरत ही असते की देशातल्या ग्राहकांची गरजही पूर्ण करायची आहे, दर आवाक्याच्या बाहेर जाऊ द्यायचे नाहीयेत। यासाठी जास्तीत जास्त कांदा भारतात ठेवून स्थानिक गरज पूर्ण करायची।
पण दुसरीकडे निर्यात झाली तर त्यातून कांदा उत्पादकांना चांगला दर मिळतो, सरकारलाही परदेशी चलन मिळतं, हेही आवश्यक आहे. याशिवाय जर फक्त स्थानिक बाजारपेठेचाच विचार केला आणि निर्यात पूर्णच बंद केली तर आंतरराष्ट्रीय मार्केटचा फायदा तिसरंच कुणीतरी घेऊन जातं. त्यावरही मात करायची आहे. गेल्या वर्षीचंच एक उदाहरण हे समजून घेण्यासाठी पुरेसं आहे. कांद्याचं उत्पादन कमी झाल्यामुळे डिसेंबर 2023ला सरकारने निर्यात बंदी आणली आणि आपल्या कांद्यासाठी जगाची दारं बंद करून टाकली. या संधीचा फायदा घेतला तो पाकिस्तानने. भारताकडून साधारणपणे 2023मध्ये 20,000 मेट्रिक टनांच्या वर कांदा निर्यात करण्यात आला होता. ही एवढी मोठी पोकळी अचानकच तयार झाली. मग पाकिस्तानच्या निर्यातदारांनी यात अचानक उडी घेतली आणि डिसेंबर ते मार्च 2024 या 3 ते 4 महिन्यांच्या काळात 2 लाख टनांच्या वर कांदा निर्यात केला. पाकिस्तानला परकीय चलनाची प्रचंड गरज होती, म्हणून सरकारने ही निर्यात सुरू ठेवण्याची परवानगी दिली. यामुळे पाकिस्तानच्या स्थानिक बाजारातला कांदाच संपला. किंमत 250 ते 300 रुपये प्रति किलोच्या वर गेली. मात्र निर्यातदारांनी या काळात बक्कळ पैसा कमावला. हे झालं जिओ पॉलिटिक्स. पण महाराष्ट्राच्या कांद्यासमोर यावर्षी टेन्शन असण्याची काही कारणं आहेत. कांद्याचं उत्पादन यावेळी देशात काही प्रमाणात घटण्याची शक्यता आहे आणि तसं झालं तर किमती वाढू शकतात. पण सरकारकडे जो बफर स्टॉक आहे तोही मार्केटमध्ये आल्यानंतर किमतीवर नियंत्रण ठेवता येईल. कांद्याच्या किमती वाढल्या तर उत्पादकांना फायदा होतो, मात्र कांदा सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला तर सरकारला याचा फटकाही बसतो. हीच कसरत सुरू असताना अफगाणिस्तानच्या कांद्याचा विषय समोर आला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी अस्वस्थ झाला. पण त्यामागची स्टोरी वेगळीच आहे. अफगाणिस्तानमधून जो कांदा आलाय तो अत्यंत मोजका आणि फक्त एका राज्यापुरता मर्यादित आहे. अफगाणिस्तानमधून पंजाबमधील अमृतसर, जालंधर या शहरांमध्ये 11 माल ट्रकमधून साधारण 350 टन कांदा दाखल झालाय. या तुलनेत एकट्या नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास दिवसभरात 70% कांद्याची आवक जिल्ह्यातून होते. म्हणजे 40,000 क्विंटलहून अधिक ही आवक असते. अशा स्थितीत अफगाणिस्तानहून आलेल्या कांद्यामुळे देशांतर्गत बाजारपेठांवर परिणाम होणार नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार आज घडीला उत्तर भारतात कांद्याला सरासरी 50 ते 52 रुपये, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात या पश्चिम भागात 50च्या आसपास, पूर्वेत 51 रुपये, उत्तर पूर्वेत 62 रुपये तर दक्षिण भारतात 54 रुपये किलोचा दर मिळतोय. अफगाणिस्तानच्या कांद्याचा दर पाहिला तर तो 35 रुपये किलोने विकला जातोय. त्यामुळे सध्याच्या देशांतर्गत बाजारभावावर अफगाणिस्तानच्या कांद्याचा कुठलाही प्रभाव होण्याची चिन्ह नाही आहेत. आता येऊ आपण व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे. कांदा उत्पादक देशांमध्ये चीन सध्या टॉपला आहे. भारताचा यात दुसरा क्रमांक लागतो. कांदा प्रश्नावर तुमचा काय अनालिसिस आहे? याबाबत धोरणं कशी असायला हवीत? तुमचं मत कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा.